मध्यपूर्वेत अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवर मोठा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. इराणच्या अणुशक्ती केंद्रासह महत्त्वाच्या सरकारी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यानंतर इराणकडूनही तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. क्षेपणास्त्राच्या माध्यमातून इराणने अनेक देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू केले अशी माहिती मिळत आहे. आतापर्यंत 6 ते 7 देशांमध्ये तणाव पसरल्याचं चित्र आहे. या संघर्षात सौदी अरेबियावरही थेट हल्ला झाल्याचं वृत्त आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. त्याचबरोबर बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल तळांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. दरम्यान कुवेत आणि कतार यांनी आपलं एअर स्पेस पूर्णपणे बंद केलं आहे. त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. या घडामोडींमध्ये मोठा धक्का म्हणजे इराणच्या एका टॉप कमांडरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर इराणकडून युद्ध तुम्ही सुरू केलं आहे, आम्ही संपवणार असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान रशियानेही या कारवाईवर प्रतिक्रिया देत अमेरिकेवर टीका केली आहे. एकूणच इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यातील हा संघर्ष आता बहुराष्ट्रीय स्वरूप घेत आहे. अनेक देश थेट व अप्रत्यक्षपणे या युद्धात ओढले जात आहेत. ही परिस्थिती जर अशीच वाढत राहिली तर जग कदाचित 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.